मी धाराशिव दौऱ्यावर 2 दिवसासाठी आहे आणि त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून माझा आणि जरांगे पाटील साहेबांशी चर्चा होत होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी अंतरवाली सराटीला खरं तर आज जाणार होतो, परंतु त्यांनी लातूरला आज काही बैठकीची वेळ दिली होती, त्यामुळे ते म्हणाले मी लातूरला आहे. आणि योगायोगानं आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांची पुण्यतिथी असल्या कारणानं त्यांच्याही समाधीस्थळावर मला जाण्याचा योग आला. तर त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन मी आज जरांगे पाटील साहेबांना भेटायला या ठिकाणी आलो होतो. प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्यानं मराठा भवनाची एक मागणी होती. दुसरी मागणी होती त्यांची जे काही सर्टिफिकेट्स बाकी होते ते सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायला मी सांगितलं होतं जिल्हाधिकारी धाराशिव यांना. ती बऱ्याच अंशी ती पूर्ण झालेली आहे आणि प्रामुख्यानं शेवटची जी मागणी होती त्यांची 150 फुटाचा भगवा ध्वज, तर ती भगवा ध्वजाचा जो आहे तो मंजुरी दिलेली आहे आणि 17 तारखेला जरांगे पाटील साहेबांच्याच हस्ते त्याचं आम्ही भूमिपूजनही करतोय. तर ती वेळ सुद्धा जरांगे पाटील साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं जी काही मराठा समाजानं मागणी केली होती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं ती त्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. नाही बघा, आता शेवटी सरकार म्हणून ज्या वेळेस जरांगे पाटील साहेबांचं काही आंदोलनाची भूमिका असते त्यावेळेस सरकार म्हणून आमच्या डिपार्टमेंटचे मंत्री किंवा आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्री त्यांना भेटायला येत असतात. आणि आजही आता त्यांनी जे त्यांचं आंदोलन आहे मुंबईला त्यांना यायचं आहे, त्यांनी त्यांची भावना माझ्या समोर व्यक्त केली. ती भावना मी मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या कानावर घालीन आणि निश्चितपणे त्यावर जर काही तोडगा निघाला 29 तारखेच्या तर मी सुद्धा त्याबद्दल मला समाधान वाटेल. असं वाटतं का सर? बघा, चर्चेत सगळे तोडगे निघत असतात. आजही जरांगे पाटील साहेबांनी जेव्हापासून आंदोलनाची भूमिका केली तेव्हापासून ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यातील बहुतांश मागण्या मान्यही झालेल्या आहेत, काही मागण्या बाकी आहेत. निश्चितपणे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, त्यामुळे मार्ग हा निश्चितच निघेल असं मला वाटतं. फक्त चर्चा होणं गरजेचं आहे. बाईक टॅक्सी पॉलिसी लातूरमध्ये